नमस्कार मंडळी. अलिबाग मधली परफेक्ट सी साइड प्रॉपर्टी, वन ऑफ माय फेवरेट स्टेकेशन इन अलिबाग विथ अमेझिंग रूम्स, मोठा लॉन, परफेक्ट फॉर इव्हेंट्स, डेस्टिनेशन, वेडिंग्स, एकदम चमचमीत फूड आणि जस्ट 10 मिनिट्स अवे फ्रॉम मांडवा जेट्टी. नमस्कार, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आजच्या भटकंती सिरीज मध्ये मी आली आहे अलिबागला शांत बीच रिसॉर्ट या प्रॉपर्टीवरती. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, खरंच शांती आहे, फूड तर एकदम चमचमीत आहे. तर हा व्लॉग पूर्ण बघा. M2Mनी सध्या प्रवास करतो आम्ही. जेव्हा कधी अलिबागला जातो आम्ही M2Mनीच प्रवास करतो. आणि M2M वाल्यांचा प्रॉब्लेम हा आहे ना, ते AC लावत नाही. मला माहिती नाही काय, म्हणजे AC आहे पण एवढी नाही की पर्सन शुड फील कम्फर्टेबल इन द्या AC. मला येऊन इकडे नाही म्हणता 15 ते 20 मिनिटं झाले, पण तुम्ही घाम बघू शकता. मी अजून घामाघूम आहे, मी अजून कम्फर्ट लेवलवरती माझ्या आलेली नाही आहे. सो M2M यू नीड टू वर्क ऑन दिस. ओके, चला लेट्स गो. आय एम एक्सायटेड टू सी द स्टे. अजिबात या मिमो कॅफेचं काहीच खाऊ नका. तुम्हाला पैसे जास्त आले असतील तर तुम्ही बिंदास खा, पण इकडे पैसे तर महाग आहेतच, पण जेवण सुद्धा अजिबात चांगलं नाही. आय एम बिंग ऑनेस्ट. बोलता ना, ऑनेस्ट रिव्ह्यू टाक घ्या. ऑनेस्ट रिव्ह्यू दिला मी तुम्हाला की इकडचा हा मिमो कॅफेचा फूड अजिबात चांगला नाही आहे. आणि यांची शाळा माहिती आहे काय, की बाहेरचा फूड पण तुम्ही अलाव करत नाही. म्हणजे घरातून तुम्ही डब्बा जरी आणला तरी ते येऊन तुम्हाला टोकणार की नो यू कॅनॉट ईट आउटसाईड फूड. किती चुकीचं आहे हे. पण ठीक आहे, आता त्यांचे रूल्स आहेत तर आपल्याला पाळावे लागतील. सो इथून काहीच खाऊ नका. 1 तास गाईज, 1 तास कंट्रोल करा. मांडव्याला उतरल्यावरती पण तुम्हाला रेस्टॉरंट चालू होतील, तिकडे बिंदास खा, पण इथे खाऊ नका. साधी कॉफी पण पिऊ नका. मो कॅफेवाले प्रत्येकाकडे जाऊन तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला काय खायचंय का असे विचारतात. हे बघा, प्रत्येकाकडे जातात. अजिबात खाऊ नका. आम्ही पोचलोय शांत बीच रिसॉर्टला. सो लेट्स सी व्हॉट इज इनसाइड. मला तर जागा खूप जास्त मोठी वाटते. मांडवावरून ही प्रॉपर्टी लाईक हार्डली 10 मिनिट्स आहे, 10 to 15 मिनिट्स. आणि तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर बेस्ट आहे. तुम्ही M2Mनी येऊ शकता आणि डिरेक्टली तुमच्या व्हेकलने येऊ शकता. ऑर एल्स तुम्ही नॉर्मल बोटीने येताय किंवा M2Mने येऊन तुमची स्वतःची व्हेकल नाही आणली आहे तुम्ही, मग तुम्ही रिक्षाज वगैरे घेऊ शकता. आय थिंक रिक्षा चार्जेस ₹200 to 250. मला प्रॉपर आयडिया नाही, हे मी तुम्हाला अप्रॉक्स सांगते. सो तुम्ही त्यांना शांत बीच रिसॉर्ट सांगाल, ते तुम्हाला इकडे आणून सोडते. हा गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये जो आपला प्रॉपर रिसॉर्ट आहे ना, तो आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे चालत. ओके, सो लेट्स गो इनसाइड. तून असं आतमध्ये येऊन तुम्हाला इकडे जायचं आणि इकडे आहे प्रॉपर्टी. आणि तुम्हाला ना म्हणजे भरपूर स्पेस आहे पार्किंगसाठी. 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर. आता पण भरपूर गेस्ट आले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप कार बाहेर पण पार्क होते, इकडे पण पार्क आहे. तर खूप 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 जास्त पार्किंगची स्पेस आहे, म्हणून तुम्हाला पार्किंगचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अँड वी आर हिअर फॉर लंच नाव. आणि लंच मध्ये आहे प्रॉनशी मालवणी करी, त्याच्यानंतर इकडे आहे चिकन लपेटा, देन वी हॅव राईस ओव्हर हिअर, अँड देन वी हॅव व्हरायटीज ऑफ वेज ऑप्शन्स. जर वी हॅव डाळ, म्हणजे बघा किती छान वाटते यांची डाळ. आणि छोले आहेत. ओ माय गॉड, पिठलं असेल तर भाकरी असायलाच पाहिजे. पण त्याच्या आधी मला इकडे भेंडी कुरकुरे दिसलेत, माझ्या व्हेज मधला फेवरेट स्टार्टर. देन वी हॅव ऑफकोर्स भाकरी. त्याच्यानंतर यू ऑल्सो गेट सलाड्स अँड खमंग काकडी अँड पापड अँड मीठ लिंबू. सो हिअर यू आर गोइंग टू हॅव अ फुलफिलिंग लंच फ्रॉम नॉन व्हेज टू व्हेज. दे हॅव व्हरायटीज ऑफ ऑप्शन. आणि लंचमध्ये मी बफेट तुम्हाला दाखवलंच की काय काय आहे ते. मग मी घेतलंय हे सगळं. त्याच्यामध्ये प्लस मी मागवलं आहे माझ्यासाठी पापलेट फ्राय. म्हणजे हे आपण अलाकाटे पण तुम्ही इकडे वेगळं मागवू शकता, तुम्हाला काही लागलं तर. यू कॅन रिक्वेस्ट देम. कोणती फिश हवी असेल तर अवेलेबिलिटी प्रमाणे ते तुम्हाला देतील. नाउ दिस इज द बेस्ट रूम ऑफ शांत बीच रिसॉर्ट. म्हणजे बेस्ट पार्ट काय म्हणजे तुम्हाला रूमचा की बाल्कनी, जी मी तुम्हाला दाखवणारच आहे. इकडे तुम्हाला मस्तपैकी बेड दिला आहे. एवढंच नाही तर तुम्हाला इकडे बेडरूम सुद्धा मिळणार आहे. तर चला आता आपण बेडरूम बघूया. हा केला आपण दरवाजा बंद, आतमध्ये आलो. आणि लुक ॲट दिस गाईज. म्हणजे फॅमिलीसाठी सुद्धा हा रूम खूप परफेक्ट आहे. तुम्ही पोरांना वगैरे इकडे छान झोपवू शकता. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला छोटूसा फ्रीज दिलाय, केटल दिलाय, कप्स दिलाय, बाकी सगळं दिलाय. तर आय शो यू द वॉशरूम.
एवढा मोठा वॉशरूम आहे गाईज. इकडे बाथटब सुद्धा फिट होईल एवढा मोठा वॉशरूम आहे. चला आपण बाल्कनी बघूया. या रूमच्या बाल्कनी मधून एवढा छान व्ह्यू आहे. आय मीन ओ माय गॉड, मी तासन तास इथेच बसू शकते. पूर्ण सी व्ह्यू आहे तुम्हाला. म्हणजे इन्फिनिटी पूल असतं ना तशी इन्फिनिटी बाल्कनी आहे. लाईक बघा, तुम्ही स्वतःच बघा. मी तर हा रूम तुम्ही घ्या, मी तर तुम्हाला डेफिनेटली सांगेन तुम्ही हाच रूम घ्या. आणि खूप छान आहे. इथे टेबल पण दिलाय, म्हणजे तुम्ही इकडे चाय पे चर्चा सगळंच करू शकता. आणि चला आता आपण पुढे अजून रूम्स बघूया. हा यांचा दुसरा रूम आहे जो A2. इकडे तुम्हाला बघता हा हॉल आहे. आणि लेट मी शो यू द बेडरूम ऑफ दिस रूम. सो इथून तुम्ही आतमध्ये आला की एकदम कोझी बेडरूम आहे. आणि इकडून पण तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दिसू शकतो फ्रॉम युअर बाल्कनी. बाल्कनी नाही, एक विंडोज आहे आपण म्हणू शकतो. आणि हा पण एक छान रूम आहे. हा आहे A4. सिंपल रूम आहे, कपल्ससाठी फ्रेंडली आहे. इकडे कोझी बेड आहे. त्याच्यानंतर इकडे अशी मस्त खुर्च्या दिल्या आहेत तुम्हाला बसायला. सो यू कॅन एन्जॉय द व्ह्यू. सो दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस रूम. तर हा आहे C1 रूम. छोटूसा आहे, कोझी आहे, पण एकदम क्यूट रूम आहे. मला तरी हा रूम फार आवडलाय. लाईक ओ माय गॉड, व्हेरी नाईस. B4 हा रूम आहे. हा पण एक सिंपल कोझी रूम आहे. तुम्ही बघू शकता इकडे काउच आहे, इकडे बेड आहे, कबर्ड आहे आणि फ्रिज अँड ऑल्सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी सोबर रूम. नाउ दिस इज B1. हा रूम फ्रेंड्स, फॅमिली, ग्रुप ऑफ फ्रेंड्स सगळ्यांसाठी परफेक्ट आहे. 1 2 3 4 5 6 7 लोक आरामात मावतील. आणि खाली वगैरे पण कोणाला झोपायचं असेल त्याला ऍडजस्ट करायचं असेल तुम्ही लोक करू शकता. सो दिस इज B1 विच इज 2 गुड रूम. गाईज, शांत बीच रिसॉर्टचा स्विमिंग पूल पाहिलाय मी. आणि लेट मी शो यू. लाईक ओ माय गॉड, लुक ॲट दिस. पूल आहे, मागे समुद्र आहे, किती सुंदर आहे. मी तर तासन तास स्विम करू शकते. तुम्ही सुद्धा करा. एक असं मस्त एरिया आहे इकडे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत तुमचे इव्हनिंग मॉर्निंग इकडे स्पेंड करू शकता. खूप छान आहे हा एरिया. ह्यांचा लॉन एरिया खूप जास्त मोठा आहे. इकडे वेडिंग्स, बर्थडेज, एंगेजमेंट सगळ्या टाईपचे इव्हेंट्स होतात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हा स्पॉट एकदम बेस्ट आहे. बीच टच आहे आणि एकदम सुंदर आहे. हा आहे आपला समुद्र. एवढा मस्त अथांग समुद्र. आणि तुम्हाला मी सांगू, इकडून थोडीशी का होईना एकदम ब्लर ब्लर मुंबई दिसते. कॅमेरा त्या व्ह्यूला जस्टिस देणार नाही, पण मी तुम्हाला सांगते इकडून दिसते. आणि हा आहे आपला शांत बीच रिसॉर्ट. हा फाउंटन आहे ना जो मी बघितला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 क्यूट लिटल गेस्ट आहेत. त्याच्यामध्ये गेस्ट नाही, सॉरी, आपण गेस्ट आहोत. ते इकडचेच आहेत. हाय दादी. हा बघ कशी मान वळत बघून. मस्त 2 कासव आहेत. एक अजून एक इकडे पण आहे. हा बघा, दुसरा इकडे. घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. हा सुद्धा एक रूम आहे शांत बीच रिसॉर्टचा. पण हा रूम ऍक्टिव्हिटीचा रूम आहे. तुम्हाला मस्त गेम्स खेळायला भेटणार आहे. इकडे लुडो, बिझनेस, सगळे गेम्स आहेत. बॅडमिंटन सुद्धा आहे. प्लस इकडे तुम्हाला टेबल टेनिस आहे. आणि माझा फेवरेट गेम कॅरम. मग तुम्ही इकडे हा पण टाइमपास करू शकता. तर फायनली सकाळ झाली आहे. सकाळ म्हणजे ऑलमोस्ट आता वाजले 10 आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललोय. आता आपण बघूया तिकडे ब्रेकफास्टसाठी काय काय आहे. तर ब्रेकफास्टमध्ये मला खूप जास्त व्हरायटीज दिसतात. इथे फ्रुट्स आहेत. फ्रुट्समध्ये आहे वॉटरमेलन, ब्रेड. नंतर ते ब्रेड सोबत तुम्हाला जॅम दिलाय, बटर दिलाय. जॅम मध्ये पण फ्लेवर्स आहेत. त्याच्यानंतर आपला पाव आहे, ऑमलेट आहे. आणि मग हिअर वी कम अ प्रॉपर पोहे, सांबर, इडली आणि चटणी पण आहे जी मला खूप टेम्पटिंग दिसते. आणि आपले मीठ, लोणचं, लिंबू. बिस्किट सुद्धा आहेत. लहान पोरं बिस्किट्स खातात. आणि चहा, कॉफी तुम्हाला हवं ते. सो मच ऑफ व्हरायटीज इन ब्रेकफास्ट. तर माझा मूड ना थोडासा ऑफ आहे एका गोष्टीमुळे, म्हणून मी आज कमी ब्रेकफास्ट करते. तर ब्रेकफास्टमध्ये मी घेतलंय इडली, थोडंसा ऑमलेट घेतलाय. त्याच्यानंतर वॉटरमेलन्स आणि चटणी, सांबार आणि कॉफी आणि ब्रेड टोस्ट मी मागवलंय. सो दिस इज मी तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे. हे शांत बीच रिसॉर्टचे काही स्टाफ आहेत. त्यांनी आम्हाला खूप जास्त कोऑपरेट केलं. तर तुम्ही सुद्धा जेव्हा शांत बीच रिसॉर्टला याल तेव्हा तुमच्या हेच स्टाफ छान खातिरदारी करणार आहेत. सो थँक्यू सो मच. शांत बीच रिसॉर्टमध्ये ना तुम्हाला खरोखर शांती भेटते, मनशांती भेटते. लाईक यू नो, एवढं सुकून आहे ना इकडे. तुम्हाला मी काय सांगू. सी आहे आणि तुमचे रूम्स पण एवढे सुंदर आहेत. सो बेस्ट आहे हे. तुम्ही इकडे नक्की या. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला. आणि इंस्टाग्रामवर चमचमीत खाऊया पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.